इस्रायल आणि लेबनान यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय। दोन्ही बाजूने एकमेकांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत। त्यातच इस्रायलच्या होम फ्रंट कमांड राजधानी तेल अवीव आणि विशेषतः उत्तरेकडील भागात राहणाऱ्या नागरिकांवर नवीन निर्बंध लावलेत। शाळा, कार्यालय यांच्या आसपास सुरक्षित ठिकाण निर्माण करणार नाही तोवर बंद ठेवण्याचे आदेश आहेत। कुठल्याही हल्ल्यावेळी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय देण्याची व्यवस्था उभारण्यात येते। लोकांना जमावबंदीचे आदेश आहेत। कुठल्याही इमारतीत 300हून अधिक लोकांनी राहण्यास मनाई आहे। इस्रायलचे संरक्षण मंत्री योवाव गॅलेंट यांनी पुढील 48 तासांसाठी आणीबाणी घोषित केली आहे। इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे। या युद्धामुळे इस्रायलची अर्थव्यवस्था घसरली आहे। युद्धाच्या 11 महिन्यानंतर अर्थव्यवस्था ढासळली आहे। हॉटेल्स रिकामे पडून आहेत। हैफाच्या प्रसिद्ध बाजारपेठा सुनसान आहेत। वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे लोक क्वचितच घराबाहेर पडतात। त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते। हे आर्थिक नुकसान तात्पुरते आणि आम्ही लवकरच युद्ध जिंकू आणि आमची अर्थव्यवस्था रुळावर आणू असे सांगून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लोकांच्या चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला। पण आधी हमास, नंतर इराण आणि आता हिजबुल्लाने केलेल्या हल्ल्यांमुळे इस्रायलमधील जनतेचा रोष सरकारवर उफाळून येऊ लागलाय। युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी काल मोठा दावा केलाय। रशियाने युक्रेनवर पुन्हा हल्ला केला असून 100 मिसाईल्स डागल्या आहेत। सीएनएने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय, रशियाने काल रात्री युक्रेनमध्ये पॉवर ग्रिडला निशाणा बनवत मोठ्या प्रमाणावर मिसाईल आणि ड्रोन हल्ला केलाय। या हल्ल्यात किमान 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक शहरांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये बलूच बंडखोरांनी धुमाकूळ घातलाय। मागच्या 24 तासात पोलीस स्टेशन, रेल्वे रूळ आणि राष्ट्रीय मार्गाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्करांचे सैनिकांसह एकूण 73 जणांचा मृत्यू झालाय। हा हल्ला मागच्या काही वर्षांपासून बंडाळीमध्ये अशांत असलेल्या बलुचिस्तानमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे। पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात कट्टरवाद्यांनी विविध भागांमध्ये केलेल्या हल्ल्यात 39 जणांचा मृत्यू झालाय। बलुचिस्तानातील जवळपास 10 जिल्ह्यात हे हल्ले करण्यात आलेत। मुसाखेल भागातील हल्ल्यात 22 जणांच्या हत्या करण्यात आली। उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन सातत्याने आपल्या लष्कराची ताकद वाढवण्यावर भर देतोय। किम जोंग उनचे क्षेपणास्त्र आणि घातक ड्रोन्सबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे। ते सातत्याने आपल्या लष्कराच्या ताफ्यात विविध क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा समावेश करत असतात। अशातच उत्तर कोरियाने लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी विशेष आत्मघाती ड्रोन बनवले। नुकतेच त्याचे प्रात्यक्षिक किम जोंग उनच्या उपस्थितीत पार पडले। सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ही चाचणी झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी फोनवर संवाद साधला। पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच युक्रेनचा दौरा केला होता। या दौऱ्यातील माहिती आणि बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल त्यांनी चर्चा केली। पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये याचा उल्लेख केला। अमेरिकेने भारताला सोनोबॉयची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे। सोनोबॉय ही अँटी सबमरीन उपकरण आहे। त्यामुळे सागरात भारताची ताकद वाढणार आहे। भारताला हे उपकरण खरेदीसाठी अंदाजे $52.8 मिलियन खर्च येणार आहे। या उपकरणाच्या मदतीने भारतीय नौदलाला सहजतेने आपल्या समुद्र क्षेत्रातील शत्रूच्या पाणबुड्यात शोध घेता येणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिके दौऱ्यादरम्यान भारताला हे यश मिळाले। बांगलादेशाच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी काल देशातील हिंदू समुदायाची भेट घेतली आणि त्यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या। बांगलादेशमध्ये आंतरधर्मीय सौहार्दाला प्रोत्साहन देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। आपल्या देशातील जनतेमध्ये कोणतेही विभाजन असू शकत नाही। आम्ही समान नागरिक आहोत। हंगामी सरकार देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे असं मुख्य सल्लागार कार्यालयाने युनूस यांच्या हवाल्यात सांगितलंय। युनूस यांनी हिंदू समुदायाची भेट घेतल्यानंतर त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचं सांगितलं।
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निवडणुका जवळ आल्याने अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ट्रुडो यांनी कॅनडामध्ये तात्पुरत्या नोकऱ्या करणाऱ्या परदेशांची संख्या कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कमी पगार वर काम करणारे, देशात तात्पुरते नोकऱ्या करणारे लाखो परदेशी लोकांवर याचा परिणाम झालाय, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी. जगभरात ऑनलाईन शॉपिंगची क्रेज दिवसागणिक वाढतच चालली आहे. ई कॉमर्स म्हणजे ऑनलाईन शॉपिंगमुळे आपला वेळ आणि साधनही वाचतात. मात्र त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची चिंताजनक बाब आता समोर येते. एका अहवालानुसार ई कॉमर्सच्या पॅकेजिंग साहित्यासाठी तब्बल 3 अब्ज झाडांची कत्तल होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अमेरिकेच्या काही विद्यापीठांनी ई कॉमर्स आणि पर्यावरण नुकसान यावर अभ्यास करताना ही माहिती दिली आहे. संपूर्ण देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. भगवान श्रीकृष्ण मंदिरात भाविकांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतात. जन्माष्टमी निमित्त या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम चालू आहेत. दरम्यान बिहारची राजधानी पटना येथील इस्कॉन मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या मंदिरात सोमवारी संध्याकाळपासूनच भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली. भाविकांची इतकी गर्दी झाली की मंदिर परिसरात चेंगराचेंगरी सुरू झाली. परिणामी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याचेही स्पष्ट झाले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ट्विट करून ही माहिती दिली. हिमंता बिस्वा शर्मा यांनी एक्सवर एक पोस्ट करत हे देखील सांगितलंय, चंपाई सोरेन 30 ऑगस्ट रोजी रांचीमध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये सामील होतील. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष नॅशनल कॉन्फरन्सने काल जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची घोषणा केली. नॅशनल कॉन्फरन्स 51, काँग्रेस 32 जागांवर निवडणूक लढवणार असून 5 जागांवर मैत्रीपूर्ण पण शिस्तबद्ध लढत घेण्याची आम्ही मान्य केले. या 88 जागा व्यतिरिक्त आम्ही माकपसाठी 1 जागा आणि पॅन्थर्स पार्टीसाठी 1 जागा सोडली, अशी माहिती जम्मू काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष तारिक हमीद कर्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 2 महिन्यांपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने विश्वचषक जिंकला. तब्बल 17 वर्षांनी भारताने T20 विश्वचषक उंचावला. आता भारताच्या महिला संघाकडूनही या इतिहासाची पुनरावृत्ती रचण्याची अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर BCCIने महिला T20 वर्ल्ड कप 2025 साठी महिला संघाची घोषणा केली आहे. 15 खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर ही संघाची कर्णधार असणार आहे, तर उपकर्णधार पद स्मृती मंधाना हिच्याकडे असेल.